हिंगोली जिल्ह्यात महावितरणचा अजब कारभार समोर आलाय। एका शेतकऱ्याला वीज जोडणी न देताच ऑनलाईन 1,00,000चं बिल आल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र विद्युत मंडळाकडून शेतकऱ्याची सतत अडवणूक होत आहे। सक्तीचे बिलं वसूल केल्या जात आहेत। चुकीचे बिलं देऊन शेतकऱ्याला वेठीत धरून महाराष्ट्र शासन विद्युत मंडळाच्या माध्यमातून एक प्रकारचं शेतकऱ्याचं शोषण करत आहेत। अशातलाच एक प्रकार सेनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी, त्यांच्या नावे 1 हेक्टर जमीन आहे। त्यांनी 2014मध्ये बोर घेतला आणि सतत विद्युत महामंडळाकडे पाठपुरावा करून देखील त्यांना कुठल्याही प्रकारची वीज जोडणी केलेली नाही आणि सतत पाठपुरावा करत असल्यानं पैसे न दिल्याच्या कारणामुळे त्यांना बिल जोडणी न देताच 1,11,120 रुपयाचं बिल त्यांच्या नावे देण्यात आलेलं आहे। तर कागदोपत्री या शेतकऱ्याला 64,770 रुपये इतकं बिल आकारण्यात आलंय। सेनगाव शहरातील अल्पभूधारक शेतकरी कुंडलिक तिडके यांनी आपल्या शेतात सन 2014 मध्ये बोर घेतला आणि महावितरण कार्यालयात कोटेशन भरलं। दरम्यान सदर शेतकरी अल्पभूधारक असून त्यांना आतापर्यंत कुठलाही वीज पुरवठा देण्यात आलेला नाही। 2014 साली कोटेशन भरल्यानंतर त्यांनी आतापर्यंत वीज जोडणी केलेली नाही। वीज जोडणी न करता संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या नावाने जे बिल दाखवलेलं आहे 64,001 दिसायला आहे कस्टमर केअरच्या याला, आणि दुसरं 1,11,500 रुपये दिसायले। दोन्ही बिलावर तफावत दिसायलीच, पण जोडणी न करता जे बिल दिसायले ते बिल कमी करून वीज जोडणी करून द्यावी अशी आमची मागणी आहे। वीज जोडणी न देताच शेतकऱ्याला वीज बिल आकारल्याने शेतकरी चक्रावले आहेत। या प्रकरणाची चौकशी करून मला वीज जोडणी देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी कुंडलिक तिडके यांनी केली आहे।